जिला परिषद के साबिक सीईओ अभिमन्यु काड़े और अशोक शिंगारे के अलावा दीगर 4 अफसरान पर वजीराबाद पुलिस ने मुकदमा दर्ज कर लिया है। ये मुकदमा जिला परिषद के एजुकेशन ऑफिसर परमेश्वर गुनारे की शिकायत पर दर्ज किया गया है। इनका इल्जाम है कि मुलजिमीन की जानिब से गलत दस्तावेजात बनाने और गलत काम करके हुकूमत को धोखा देने और बार बार तकलीफ देने की कोशिशें की गई हैं। परमेश्वर गुनारे ST कास्ट से ताल्लुक रखते हैं। परमेश्वर का इल्जाम है कि अभिमन्यु काड़े 2015-16 में जिला परिषद के CEO थे। उस वक्त इन्होंने स्कूलों में ग़िज़ा स्कीम मामले में झूठे कागजात बनाकर हुकूमत के साथ धोखाधड़ी की थी। इस मामले में जब परमेश्वर ने आवाज़ उठाई तो इनका ट्रांसफ़र करके इन पर जुल्म किया गया। 4 साल बाद वजीराबाद पुलिस ने इस मामले में मुलजिमीन के खिलाफ एट्रोसिटी का मुकदमा दर्ज कर लिया है। इस मामले की मजीद तहकीकात DYSP अभिजीत फस्के कर रहे हैं। सर, मी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे नांदेड जिल्हा शाखेचा अध्यक्ष आहे परमेश्वर गुनारे। इथे जिल्हा परिषद नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे हे 2015 ते 16 या दरम्यानमध्ये होते आणि त्यांच्याकडे आम्ही अन्यायग्रस्त कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये आमच्या महासंघाच्या वतीने अनेक वेळेस निवेदने वगैरे दिलेले होतो आणि त्यांनी न्याय न दिल्यामुळे आम्ही शासन स्तरावर सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये पत्रव्यवहार केलेला होता। परंतु त्यांच्या विरोधामध्ये आम्ही पत्रव्यवहार केला म्हणून त्याची प्रतिशोधाची भावना त्यांनी ठेवून एक नांदेड शहरामध्ये फैजुल उलूम नावाची शाळा आहे, उर्दूची शाळा, त्या शाळेला कुठल्याही प्रकारचा शालेय पोषणाहार 2011-12 मध्ये देण्यात आलेला नव्हता आणि अनुदानसुद्धा देण्यात आलेलं नव्हतं। परंतु पंचायत राज समितीच्या दौऱ्यामध्ये हा आक्षेप निघाल्याचे कारण ठेवून त्यांनी मुख्याध्यापिकेला आणि माझ्या विरोधामध्ये त्या शाळेची एकूण 1 लाखाच्या वर रक्कम निर्धारित करून जास्तीचा शालेय पोषणाहार गैरकायदेशीर अदा केल्याच्या कारणाने माझ्यावर जवळपास 50,000च्या वर आणि त्या मुख्याध्यापिकेच्या विरोधामध्ये 50,000च्या वर आर्थिक शास्तीचा आदेश त्यांनी निर्गमित केलेला होता। या संदर्भामध्ये त्यांचा माझ्यावर आक्षेप होता की तुम्ही त्या शाळेची तपासणी करून अहवाल न दिल्यामुळे तो दंड म्हणून तुम्हाला आम्ही आकारत आहोत। वास्तविक पाहता त्या शाळेची वारंवार तपासणी करून मी प्रशासनाला माहिती सादर केलेली असताना एक प्रतिशोधाची भावना म्हणून हे संघटनेचं काम करतो, हा मागासवर्गीय आहे, लोकांच्या हितार्थ काम करतो, एक प्रतिशोधाची भावना जोपासून त्यांनी माझ्या विरोधामध्ये 4/4/2016ला 50,000च्या वर रकमेचा आर्थिक दंडाचा आदेश निर्गमित केलेला होता। यावर मी दुःखी होऊन अप्पर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या न्यायालयामध्ये मी अपील दाखल केलेलं होतं। या अपील दाखल केल्यानंतर अभिमन्यु काळे यांची बदली झाली आणि त्यांच्या ठिकाणी अशोक शिंगारे नावाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय त्या ठिकाणी हजर झाले। त्यांच्या काळामध्ये त्यांनी युक्तिवाद सादर केला लेखी त्या न्यायालयाला की गुनारे यांच्यावर निर्धारित केलेली रक्कम ही दंड हा बरोबर आहे। प्रत्यक्षात आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा नैसर्गिक न्याय तत्व पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा खुलासा न घेता आमच्या विरोधामध्ये ही रक्कम त्यांनी आकारलेली होती। तेव्हा न्यायालयाला वाटलं एक IAS अधिकारी आपल्याकडे या पद्धतीचं लेखी म्हणणं सादर करत आहे म्हणून एक न्यायालयाचा सुद्धा व्ह्यू माझ्या विरोधामध्ये गेला आणि त्या न्यायालयाने माझं अपील नामंजूर केलं आणि नामंजूर करत असताना न्यायालयाने माझ्या विरोधामध्ये यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करणे अपेक्षित होतं असं त्यामध्ये निकालामध्ये त्यांनी मत नोंदवलं। यामुळे मी फार दुःखी झालो आणि पुन्हा त्याच न्यायालयामध्ये मी पुनर्विलोकन अर्ज दाखल केला आणि पुनर्विलोकन अर्ज दाखल केल्यानंतर त्याच अर्जामध्ये ही माझ्यावर निर्धारण केलेली रक्कम ही पूर्वघोषित मनाने निर्धारित केलेली आहे। मी याच्यामध्ये दोषी नाही आणि ज्यांनी माझ्यावर पूर्वघोषित मनाने ही रक्कम अदा केली त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची परमिशनसुद्धा मी मागितलेली होती न्यायालयाला। तो माझा अर्ज अप्पर आयुक्त न्यायालयाने मान्य केला आणि माझ्या बाजूनं निकाल लागला आणि सगळा ऑर्डर तो न्यायालयाने रद्द ठरवलेला आहे। आणि यापूर्वी ज्या न्यायालयाने निर्णय दिलेला होता तो निर्णयसुद्धा स्वतःहून न्यायालयाने स्वतःचा निर्णयसुद्धा रद्द केला आणि या बाबतीमध्ये मग मी न्यायालयाची प्रत घेऊन संबंधित पोलीस स्टेशन वजीराबाद येथे फिर्याद अर्ज दाखल केलेला होता आणि जवळपास 2.5 महिन्यापासून सदरील प्रकरण प्रलंबित होतं। माननीय SP साहेब, माननीय अप्पर जिल्हा पोलीस अधिकारी यांनी पण तसेच DYSP साहेबांनी आणि PI साहेबांनी याचा सखोल असा अभ्यास केला आणि 2.5 महिन्यानंतर पूर्ण अभ्यासाअंती काल गुन्हा तो दाखल झालेला आहे। याच्यामध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे साहेब, त्यानंतरचे आलेले ज्यांनी ॲफिडेविट चुकीच्या पद्धतीने सादर केलं शपथ आपले युक्तिवाद असे अशोकजी शिंगारे साहेब, हे दोघंही भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत आणि त्यानंतरचे तत्कालीन शिक्षण अधिकारी संदीप कुमारजी सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी शिवाजीरावजी खुडे साहेब, त्या काळातले लेखा अधिकारी म्हणून होते पटेल साहेब म्हणून, त्यांच्यावर पण दाखल त्यावेळेसचे क्लर्क होते एक टर्के म्हणून। तर त्यांनी या सर्वांनी संगनमताने कट रचून कुठल्याही प्रकारचे जादा आदाई गेलेली नसताना बनावट माहिती तयार करून
आणि काल्पनिक पद्धतीनं आक्षेप ठेवून न्यायालयाला त्यांनी खोटे अहवाल दाखल केलेले आहेत. त्यावेळेस मी त्यांना विचारणा केली की बाबा मी तर या शाळेंचे अहवाल तुमच्याकडे सादर केलेले होते, तो अहवालसुद्धा त्यांनी नष्ट केलेला होता. एकंदरीत ही सगळी पार्श्वभूमी न्यायालयाने आणि पोलीसच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ही 2.5 महिन्यापासून तपासणी करून काल अखेर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. आमच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशन वजिराबाद येथे काल दिनांक 15/1/2020 2023 रोजी रात्री 10च्या सुमारास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी CO अभिमन्यू काळे आणि इतर सोनटक्के, शिवाजी खुडे असे 5-6 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे की यांनी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये खोटी माहिती सादर केली आणि सदरच्या आरोपीला मानसिक त्रास होण्यासाठी व दुर्भावना मनामध्ये ठेवून संगनमत करून खोटा अभिलेख तयार करून तो खरा आहे असं दाखवून कोर्टामध्ये सादर केला व इतर प्रशासकीय बाबीमध्ये सादर केला म्हणून आरोपीला फिर्यादीला त्रास व्हावा या उद्देशाने सादर केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. यानुसार हा गुन्हा क्रमांक 14/2020 हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा ॲट्रॉसिटीचा कलम 3(1)P 3(1)Q 325A याप्रमाणे दाखल झालेला आहे. त्याचप्रमाणे IPCचे 166, 167, 177, 182, 417, 465, 471, 477 प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सिटी DYSP अभिजित पस्के हे करत आहेत.